जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये परिवहन सेवा सुरळीत होण्यासाठी शासनाने 2024 रोजी शासन निर्णय पारित करत इलेक्ट्रिक बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय। मात्र प्रत्यक्षात बस सुविधा अजूनही मिळाली नसल्याने भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5च्या नव्या मार्गाला अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली। शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसैनिकांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले। नागपूरमध्ये आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं शोषण केलं, तसंच दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा कट बाल संरक्षण विभागानं उधळून लावलाय। आरोपींवर कारवाई केली आहे। राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक असल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यातील 15 लाख रिक्षा चालक संपावर जाणार आहेत। 4 मे रोजी हा संप पुकारलाय। नाशिकच्या चांदवड येथील सोमा टोल नाक्यावरील टोल ऑपरेशनमधील 100 आणि धुळे टोलवरील 75 कर्मचाऱ्यांना नवीन टेंडरमधून कपात करण्यात आल्यानं कर्मचारी संतप्त झाले आहेत। अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाची एक बाजू वाहतुकीसाठी पावसाळ्यापूर्वी सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरात उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेत आरोग्य केंद्राचे कंटेनर उभारण्याला स्थानिक विरोध करत आहे। यातच स्थानिक नागरिक आणि ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी रस्त्यावर उतरून आरोग्य कंटेनर अडवले। तहकूब झालेल्या महासभेत महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली। नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेला सेवा विनिमय ठराव शासनाने निलंबित केला। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून काका कोयटे फेडरेशनचे अध्यक्ष होते। कोयटे यांना भूतदुःखरात प्रकरण भोवले।